आपल्याच विचारात मी बुडलो होतो. आमचे ते जुने क्षण आठवत होतो. फोन माझा वाजला. तिचे नाव पाहून कदाचित तोही लाजला. फोन उचलताना मन भरून आले. मनातल्या कोपऱ्यात अनेक प्रश्न भरून आले. का इतक्या वर्षानंतर हा फोन वाजला असेल? का तिने आज हा फोन केला असेल? माझ्या फोनवरची ती रिंगटोन आजही तशीच होती. माझ्या मनातलं गाणं आजही ती गात होती. वाजून वाजून फोन माझा शांत झाला. पुढच्या सेकंदाला एक मेसेज आला. मनातली गडबड थांबवत मी तो मेसेज ओपन केला. अर्जंट काम आहे, भेटायचंय तुला. नेहमीच्याच ठिकाणी. मीही लगेच रिप्लाय केला. आम्ही वेगळे झाल्यानंतर मी रोज तिथे जायचो. मोकळ्या बाकड्याकडे रोज बघायचो. उद्या ती भेटणार या विचारांनीच मी वेडा होत होतो. तिला पाहण्याच्या विचारानेच दुसऱ्या जगात जात होतो. मन पुन्हा पुन्हा एक प्रश्न आणत होतं. का तो फोन आला असेल? परत एकत्र यावं असं तर तिला वाटत नसेल. कधीही कोणतीही सकाळ मला इतकी सुंदर वाटली नव्हती. पण आजच्या त्या सकाळची गोष्टच निराळी होती. परत चेहऱ्यावर तेच हास्य आलं होतं. नक्कीच नक्कीच मला काहीतरी झालं होतं. फोन माझा वाजला. परत एकदा तोही लाजला. मी पटकन तो उचलला. हॅलो. तिच्या आवाजातला तो हॅलो ऐकताच मी जागच्या जागीच मेलो. स्वतःला सावरत थोडासा बावरत पोहोचलो मी आमच्या नेहमीच्याच ठिकाणी. पाऊल आत टाकताच झाल्या जाग्या त्या जुन्या आठवणी. टीनेज मध्ये असतात सगळ्यांचेच इगो हाय. टीनेज मध्ये असतात सगळ्यांचेच इगो हाय. त्यानेच होते चांगल्या नात्यांची आयमाय. तसंच काही आमचं झालं होतं. ते दुःख आमच्याही नशिबी आलं होतं. आता त्याचा विचार करून काय फायदा, जे आधीच झालं होतं. तीच जागा, तेच झाड लपलं होतं सावली आड. नेहमीसारखा मीच लवकर आलो होतो. दर मिनिटाला घड्याळाचे काटे बघत होतो. त्या रस्त्याहून कोणीतरी आलं होतं. तिला परत पाहून मन थक्क झालं होतं. माझ्याकडे बघून हसणं, इतक्या वर्षांनंतरही तितकंच सुंदर दिसणं. हळूहळू ती जवळ येऊ लागली. माझ्या हृदयाचे ठोके चुकवू लागली. ती माझ्या समोर होती, मी तिच्या समोर होतो. ज्या कट्ट्यावर बसून आम्ही भरभरून बोलायचो, आमच्या मनातले प्रत्येक गुपित खोलायचो, तिथेच आज काही मिनिटं शांतच गेली. न कळत माझ्या मनाने चर्चा सुरू केली. शेवटी मीच काही विचारायचं ठरवलं. विचारलं, कुठे आपलं ते प्रेम हरवलं? एक शब्द नाही तिने उच्चारला. मला वाटलं, गड्या तू परत हारला. हात तो तिचा हळूच बॅगेत गेला. काहीतरी आहे माझ्यासाठी विचार मी केला. गिफ्ट तर नाही, गाजरचा हलवा तर नाही, रेड रोज तर नाही. आतुरतेने जीव माझा गेला. अस्वस्थ मी उभा राहिलो. ती उभी राहिली. वाटलं आता एखाद्या हिंदी पिक्चर सारखं आम्हीही गळ्यात पडू, ढसढसून रडू. पण तसं काही होणार नव्हतं. कारण आयुष्य असतं कारल्यासारखं कडू. काहीतरी दिलं तिने माझ्या हातात. त्यानंतर आयुष्यच पडलं माझं मोठ्या वादात. रडू की हसू हेच मला कळत नव्हतं. पुढे काय करावं हेच काही वळत नव्हतं. जग ते एकाच जागी थांबलं होतं. का माझं हे जीवन लांबलं होतं?
अनमोल त्या आठवणींचा बट्ट्या बोळ झाला होता. काय सांगू किती संताप मला आला होता. पुढच्या क्षणी ती निघून गेली. प्रेम माझं कचऱ्याच्या डब्यात फेकून गेली. मान्य करतो मी सांगितलं होतंस तू विसरायला. पण वेडे कळतं का तुला किती जन्म लागतील हा दुःखाचा सागर ओसरायला? कदाचित तुला वाटलं हे केल्याने विसरीन मी तुला, पण असा धक्का नव्हता द्यायचास मला. मान्य आहे सगळं आयुष्य मी हसत जगीन, तुला हवा तसाच वागीन. आता जुनं सगळं काही विसरणार होतो, आयुष्याच्या वाटेवर जोरात पळणार होतो. पण सगळं काही विसरलो जरी तरी एक गोष्ट मनात राहणार होती की तिने हसत ती लग्नपत्रिका दिली.